गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅव अ नाईस डे. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या मिरच्या आहेत ना, अशा मध्ये कट करून घ्यायच्या आहेत सगळ्या. आणि त्याच्यासाठी एक कोथिंबीर आहे आणि इकडे ही डाळीचं पीठ आहे आणि ते पण स्वच्छ चाळणीने चाळून घेतलेलं आहे. आणि आता आहे ना, याच्यामध्ये थोडंसं आहे ना तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, ते पण चाळूनच घेतलेलं आहे. तर आता पुढे पहा, ह्या अशा मिरच्या घ्यायच्या थोड्याशा डेटवाल्या. हे डेट वगैरे काही नाही काढलं तरी होईल. आणि ह्याला मधोमध कट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं आहे. तर पुढे पहा, तर याच्यामध्ये ना थोडीशी हळद पावडर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर सोडा टाकायचा आहे. चिमूटभर सोडा टाकायचा आहे. आणि आता हे ना पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. अंदाज 5 पाणी टाकते मी, बघूया आता. थोडंसं असं मिक्स झालं पाहिजे. याचं बेटर आहे ना इडलीच्या पिठावानी बनवायचं. आपण इडलीचं कसं बनवतो तसं बेटर व्हायला पाहिजे. अतिशय टेस्टी होतात ह्या मिरच्या. एवढं काय साहित्य लागत नाही आहे, कमी साहित्यात होऊन जातात. आणि हे मोठ्या प्लेटमध्ये का केलं आहे तर ही आहे ना अशी याच्यामध्ये पूर्णतः मिक्स झाली पाहिजे. ओके, छोट्याशा बाउलमध्ये गेलं असतं ना तर त्याच्यामध्ये माऊली असते पूर्ण चिली. तर आता याच्यामध्ये ही बसून जाईल. हे असं पीठ सगळं घोटून घ्यायचे, मराठीमध्ये आम्ही घोटून म्हणतो. याच्यामध्ये सोडा पण टाकलेला आहे. याच्यामध्ये ना तुम्ही पाहिजे ते ॲड करू शकता. जिरा टाकू शकता, तीळ टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता. आता मी कोथिंबीर टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि अजून थोडं पाणी लागेल याला. बॅटर थोडंसं सॉफ्ट झालेलं हवं आहे. आणि 10 मिनटं आहे ना थोडंसं भिजून द्यायला पाहिजे. 10 मिनटं ठेवायचं हे असं मिक्स करून. याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, ते पण असं सगळीकडं पांगलं पाहिजे. त्यासाठी असं गुठळ्या वगैरे जाता कामा नाही. ह्या गुठळ्या वगैरे आहे ना, आता बाय द वे मी हे चाळूनच घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये काय गुठळ्या राहणार नाही आहेत. तरी पण हे ना नमक वगैरे याच्यामध्ये ना चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. चांगलं मिक्सिंग झालं ना तर मग एकाच जागी असं नमक लागत नाही चिलीला, नाहीतर मग आहे ना नमक लागतं. हे पहा, हे बॅटर असं झालेलं आहे. हे पहा, फंटास्टिक. हे असंच बॅटर पाहिजे. आता नेक्स्ट पहा कसं बनवते मी. आता हिला आहे ना, ही मिरची ना याला मधोमध कापायचे आणि हे मीठ त्याच्यामध्ये टाकायचे. तर पहा आता. तर आता इकडे पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना थोडेसे व्हाईट तीळ पण टाकलेले आहे, कारण हे तिळाने ना टेस्ट अतिशय चांगली येते. आणि हे पहा, ह्याच्यामध्ये आहे ना अशी स्ट्रेट कापून त्याच्यामध्ये आहे ना नमक ॲड केलेलं आहे. तर सो आता याच्यामध्ये आहे ना हे अशी करून घ्यायची. हे पहा, अशी जास्त पिठातली चिली काय आम्हाला आवडत नाही. आणि आता मी आहे ना गॅस थोडा कमीच करते, जेणेकरून तेल अंगावर उडलं नाही पाहिजे. हे पहा, तेल उडायला नाही पाहिजे अंगावर. हे मी एवढं मोठं दाडका घेतलं तर हे पूर्ण आहे ना
याच्यामध्ये ही मिरची ना बसून जाते, कळलं? मग ते अशी घ्यायला काही हरकत नाही, अशी टाकायची. तर हे पहा, हे अशी बसली पाहिजे. त्याच्यामध्ये थोडंसं वरतून पण लावते पीठ, हे असं. आणि अशी लाईटच पीठ लावून घ्यायचं, नाही तर मग ना ते पूर्णतः भाजत नाही. अतिशय छान होते करंबा, एकदम टेस्टी होते. आणि त्याच्यामध्ये मेन ॲड हे केलं पाहिजे, व्हाईट तीळ टाका. कधीतरी अशी पण मिरचीतून बनवून बघा. ही मी बनवते, ही ट्राय पण कधीतरी करून पहा. तर ही पहा, अजून थोडी भाजायला पाहिजे चांगली. याच्यामध्ये फ्राय होऊन द्यायची, झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही आहे. असंच ओपनमध्ये आपल्याला हे फ्राय करायची आहे. काय काय लोक झाकण ठेवतात, पण हे मी काय झाकण वगैरे ठेवत नाही. ओके, आता थोड्या वेळाने अशी पलटी मारायची ती. हां, हे पहा जळायला लागली. आपण आता गॅस स्लो केला आहे. आणि आता ही एक एक करून ना पलटी केली पाहिजे अशी. ओके, करून पहा, खाऊन पहा, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. ओके, अतिशय सुंदर होणार आहे आणि आतमधून पण एकदम छान फ्राय होते. करून पहा, खाऊन पहा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि ट्राय करून पहा एकदा. ओके, अजून एवढ्या 2-3 आहेत, त्या टाकून घेते. ही तळलेली मिरची ह्या प्रकारे बनवून पहा, एकदम टेस्टी होते.